चांगल्यापासून माझ्यापर्यंत सामूहिक हस्ताक्षर बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला नौका व्हिडिओ पहा सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून माझ्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण इथं हा प्रश्न उद्भवलाय की मोदी सरकारमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव प्रचंड प्रमाणात बदलणार आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव का, कधी, किती व कशा पद्धतीने बदलणार आहे? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी सबस्क्राईब आतापर्यंत केलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मोदी सरकारमुळे इथून पुढे देशात प्रचंड बदलणार आहे कांद्याचा दर. पण मोदी सरकारमुळे इथून पुढे देशात कांद्याचा भाव का, कधी, किती व कशा पद्धतीने बदलणार आहे? चला या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती दर पातळी कुठं 3.5, कुठं 4 तर कुठे 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली. सप्टेंबर महिन्याचा एकंदर आपण विचार केला तर सप्टेंबर महिन्यात उत्तर भारतात श्रावण संपल्यामुळे आपल्याला प्रचंड प्रमाणात मागणीही वाढत दिसणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की एका ठिकाणी सप्टेंबर महिन्यात जिथं आपल्याला प्रचंड प्रमाणात मागणी वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे पुरवठा मात्र यंदाच्या सप्टेंबर महिन्यात प्रचंड प्रमाणात घटताना सुद्धा दिसणार आहे. याच्यामुळे मागणी आणि पुरवठा जो आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा गॅप हा या ठिकाणी कांद्याच्या असणाऱ्या बाजारात दिसणार आहे. आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे. पण ही रेकॉर्ड तोड तेजी किती असणार आहे हे सर्वस्वी अवलंबून आहे मोदी सरकारवरती. कारण मोदी सरकारच सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो प्रचंड प्रमाणात बदलू शकते. तुम्ही म्हणाल की कोणताही असणारा प्रोडक्ट तर मागणी पुरवठ्यावरती चालतो, मग यात मोदी सरकारचं काय घेणं देणं? बघा मित्रांनो, कांद्याचा बाजारभाव खूप जास्त वाढला तर त्यामुळे महागाई वाढते. महागाई खूप वाढली तर त्याचा फटका सरकारला निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी बसतो. आणि तुम्हाला माहीत आहे की 2027च्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब यांसारख्या खूप महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे कांद्याचा मुद्दा हा त्या ठिकाणी मोठा होऊ शकतो. याला काउंटर करण्यासाठी मोदी सरकार आता कांदा मार्केटमध्ये हस्तक्षेप करताना दिसू शकते. आणि मोदी सरकार कांदा मार्केटमध्ये हस्तक्षेप करणार म्हणजे कांद्याचा बाजारभाव कमी ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार. तर अशा परिस्थितीमध्ये सप्टेंबर महिन्यात मोदी सरकार कोणकोणते निर्णय घेते, त्याचा कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो यावरतीच कांदा मार्केटचा खेळ हा सप्टेंबर महिन्यात अवलंबून आहे. याचा अर्थ मोदी सरकार सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीनं राहू शकतो हे ठरवण्याची शक्यता आहे. पण मोदी सरकारच्या हातात सुद्धा खूप काही जास्त नाही, पण एवढे की प्रचंड तेजीला लगाम मात्र मोदी सरकार लावू शकते. यामुळे मोदी सरकारमुळेच इथून पुढे देशात प्रचंड बदलू शकतात कांद्याचे भाव. तर मग हे भाव किती व कशा पद्धतीनं बदलणार? तर लक्षात घ्या, मोदी सरकारने काही जर मोठे निर्णय घेतले तर कांद्याचा भाव 3 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहील. पण मोदी सरकारने खूप मोठे निर्णय घेतले नाहीत आणि कांदा हा मागणी पुरवठ्यावरती सोडला तर मात्र कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी सप्टेंबरचा एंड किंवा ऑक्टोबरचा मिड 5,000पर्यंत पोहोचताना दिसू शकतो. मोदी सरकार कोणकोणते पावलं भविष्यात उचलू शकते याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. कांद्याचा भाव भविष्यात कसा राहू शकतो याबद्दलही अचूक माहिती तुम्हाला पाहायची असेल तर शेती मित्र येणारा प्रत्येक व्हिडिओ हा नक्की पाहत राहा. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजचे वेळेत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.